नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी चिकन पॅटीसची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी सोपी आणि इन्स्टंट असे होणारे हे चिकन पॅटीस कोणीही अगदी सहजपणे बनवू शकते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे चिकन आणि बटाटे जी आहेत ती अशी कुकरमधनं एकत्रच बॉईल करून घेतली आहेत। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान अशी बॉईल करून घ्यायची। त्यानंतर चिकनची शेड काढून घ्यायची आहे आणि बटाटे जे आहेत ते अशी स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेणार आहोत। त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर, आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घेतलं आहे मी 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर घरातला आपला जो लाल तिखट मसाला असतो तो, त्यानंतर इथे घेतले आहे आपण चाट मसाला, मीठ, त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत काळी मिरी पावडर आणि धने जिरे पूड टाकून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये वेगवेगळे मसाले ॲड करू शकता। त्यानंतर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घ्यायचं आहे। चांगलं हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं मिश्रण जे आहे ते छान एकजीव होईल। सगळे मसाले आहेत ते सगळे चिकनमध्ये छान असे एकत्र होतील आणि त्यानंतर आपण ह्याचा एक असा डो बनवून घ्यायचा आहे। बटाट्यामुळे छान असं बाइंडिंग येतं। त्यानंतर ह्यामध्ये आपण स्टफ करणार आहोत चीज, त्यामुळे मी ते चीज कापून घेत आहे। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल कुठलंही चीज इथे वापरू शकता। छोटे किंवा मोठ्या आकारात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कापून घ्या चीज। त्यानंतर आपण मगाशी चिकन आणि बटाट्याचं जे मिश्रण बनवून घेतलं आहे त्याचे आपण एक छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये जे चीज कापून घेतलं आहे ते स्टफ करून घेणार आहोत। हे पॅटीस जे आहेत ते अगदी सहज बनतात आणि मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी वगैरे अगदी पटकन असे बनणारे आहेत आणि स्नॅक्स म्हणून किंवा पार्टीमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शेप देऊन घेऊ शकता। मी इथे ओव्हल शेपमध्ये बनवून घेत आहे, तुम्ही सर्कलमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये बनवून घेऊ शकता। चला तर हे बघा, ह्याच प्रकारे आपण सगळे आता हे जे ह्याचे पॅटीस आहेत ते बनवून घेणार आहोत। मध्ये चीज टाकून घ्यायचं आहे। चीज नसेल तर असे सुद्धा छान लागतात। त्याप्रमाणे मी सगळे पॅटीस बनवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता हे पॅटीस आपले छान असे अगदी सहज बनवून तयार होतात। आणि हे पॅटीस जे आहेत त्यांना आपण आता कोटिंग करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम्स। हे माझ्याकडे मी तयार करून ठेवलेलं ब्रेड क्रम्स घेतलं आहे आणि अंडं लागणार आहे आपल्याला। सो मी इथे एक अंडं घेत आहे आणि त्या अंड्यामध्ये आपण फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून घेणार आहोत। अगदी थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आणि पुन्हा फेटून घ्यायचं आहे। पॅटीसला छान क्रिस्पीनेस येण्यासाठी आणि टेस्ट वाढण्यासाठी हे अंडं इथे वापरलं आहे। अंड्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरची सरी देखील वापरू शकता, परंतु अंड्याने खूप छान टेस्ट येते आणि ब्रेड क्रम्स जे आहे ते छान क्रिस्पी बनवतात आपल्या पॅटीसला। चला तर आता हे आपलं बनवून झालं आहे। त्यामध्ये आता अंड्याच्या स्लरीमध्ये आपण हे छान असं डिप करून घेणार आहोत पॅटीस आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत। खूप छान आणि झटपट असे हे पॅटीस बनवून तयार होतात। हे असे पॅटीस तुम्ही बनवून 8 ते 10 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, छान तसेच्या तसे राहतात आणि हव्या त्यावेळेस काढून तळू शकता। असे झटपट होणारे हे पॅटीस आहेत। सो चला तर त्याचप्रमाणे मी सगळे पॅटीस जे आहेत ते असे डिप करून घेते ब्रेड क्रम्समध्ये आणि त्यानंतर आपण ह्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता। मी इथे शॅलो फ्राय करून घेते आहे आणि तुम्हाला ते दाखवत आहे। त्याआधी सगळे पॅटीस असे मी तयार करून घेत आहे, म्हणजे शॅलो फ्राय करताना आपल्याला पटापट शॅलो फ्राय करता येतील। जर मोठी पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे असे करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती छान असे पॅटीस मिळतील। चला तर आता हे बघा आपले पॅटीस बनवून तयार झाले आहेत। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। त्यामध्ये आता आपण हे एक एक करून पॅटीस सोडून घेऊया। पॅटीस तळताना आपला गॅस जो आहे तो मीडियम टू लो ठेवायचा, फुल गॅसवरती नाही तळायचे। तसं तर आपल्या पॅटीसमधलं जे आपलं मिश्रण आहे ते चांगलं आपण शिजवूनच घेतलं आहे, त्यामुळे फक्त क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण हा तळून घेणार आहोत। त्यामुळे खूप फुल गॅसवरती नाही तळायचं, मीडियम टू अगदी लो गॅसवरच तळायचा। खूप कमी तेलामध्ये हा पॅटीस छान असा बनवून तयार होतो आणि खूप क्रिस्पी असा बनतो। सो चला तर आपण सगळे पॅटीस असेच तळून घेऊया। एका साईडून 5 ते 6 मिनटं अशा प्रकारे एक 10 मिनटामध्ये हे पॅटीस छान असे तळून होतात। तुम्ही बघू शकता, तुम्हाला ज्या प्रमाणात क्रिस्पीनेस हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही हे पॅटीस तळून घ्या। अगदी झटपट आणि चविष्ट असे पॅटीस बनवून तयार होतात आणि लहान मुलं तर आवडीने खातात आणि बराच वेळ छान असे क्रिस्पी देखील राहतात। चला तर मित्रांनो, तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करून नक्की कमेंट करा, जेणेकरून मला कळेल का तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात। आणि अशाच झटपट सोप्या इन्स्टंट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।